असा खमंग टम्म फुगलेला आलू पराठा बघताच क्षणी खावासा वाटेल. एक खाऊन मन भरणार नाही आहे. 4 ते 5 आलू पराठे तुम्ही सहज खाऊ शकता. एवढे छान हे आलू पराठे बनले गेलेले आहेत. आलू पराठा तयार करण्यासाठी 4 ते 5 या ठिकाणी बटाटे कुकरमध्ये आपल्याला 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे शिजतात तोपर्यंत कणिक मळून घेऊया. 5 ते 7 आलू पराठे करायचे आहेत. त्याच्या अंदाजानुसार गव्हाचे पीठ घेतले, चवीनुसार मीठ घातला आणि कणिक मळून घेतली. या ठिकाणी बघा बटाटे आपले शिजले गेलेले आहेत. त्याच्या साली काढून घ्यायच्या. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं, त्यामध्ये जिरे घालायचे, बारीक कट केलेला कांदा घालायचा, तसेच आलं लसणाची पेस्ट घालायची, ठेचाही घातलेला आहे आणि या ठिकाणी हळद घालायची. आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स केल्यानंतर आपल्याला बटाटे जे शिजवून घेतलेले आहेत ते किसणीवरती किसून घ्यायचे आहेत. आता चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची. आता हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण थोडंसं थंड झाले की याचे छोटे छोटे गोळे काढायचे आहेत. आता कणिक या ठिकाणी 10 ते 15 मिनटं चांगली भिजली गेलेली आहे. मर्दून घ्यायची आणि याच्यातील छोटा गोळा काढून घ्यायचा आहे. याची पारी तयार करायची आणि जे आपण बटाट्याचे मिश्रण तयार केलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. पिठामध्ये परत बुडवून आपल्याला ही पराठा लाटून घ्यायची आहे. छानपैकी अगदी जाडसरही नाही किंवा अगदी पातळी नाही आहे, मध्यम आकारामध्ये या ठिकाणी लाटी लाटून घ्यायची आहे. तवा या ठिकाणी गरम झालेला आहे. तेल शिंतरून घ्यायचं आणि यावरती हा पराठा घालून घ्यायचा आहे. छानपैकी दोन्ही बाजूनी आपल्याला ही बटाट्याचा आलू पराठा भाजून घ्यायचा आहे. छानपैकी टम्म फुगलेले या ठिकाणी आलू पराठे बनवून तयार होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्ही दह्याबरोबर खा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.